न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। महाराष्ट्रासह देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांची 395वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। राज्यभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणुका आणि व्याख्यानमालेच्या माध्यमातून शिवजयंती उत्साहात साजरी होत असताना शिवप्रेमी मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहे। नाशिकच्या शिवराम मंदिर, स्वाध्यायनगर, दिंडोरी रोड, म्हसरूळ या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस दुग्धाभिषेक व महापूजा सकाळी 7 वाजेला संपन्न झाली। या प्रसंगी ढोल ताशांचा गजर करण्यात आला। त्याचप्रमाणे शिवजयंती उत्सवानिमित्तानं व शिवराम मंदिर महोत्सवी वर्षानिमित्तानं रक्तदान शिबिराचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। या प्रसंगी अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केलं। म्हसरूळ येथील शिवराम मंदिर याचं आज रौप्य महोत्सवी वर्ष आहे। या वर्षानिमित्त किंवा दरवर्षी गेल्या 25 वर्षापासून या ठिकाणी शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। सकाळी दुग्धाभिषेक करून विविध कार्यक्रम या ठिकाणी केले जातात। या ठिकाणी पारनेरकर महाराजांच्या सानिध्यात या ठिकाणी आमचे प्रमुख केदार अप्पा व त्यांची सगळी टीम या ठिकाणी या मंदिराची सगळी देखभाल करून एक अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी राबवत असतील। या ठिकाणी या भागातील प्रतिनिधी आणि सगळी मंडळी याचा सहभाग घेऊन या भागात एक उत्साहाचं वातावरण या मंदिरामुळे निर्माण होतं। आजच्या या शिवजयंतीच्या मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि शिवाजी महाराजांचा दिलेल्या मार्गावर या राज्याची वाटचाल सुरू व्हावी आहेच, अशीच चालू राहावी अशी मी प्रभूचरणी प्रार्थना करतो। पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो। या मंदिराची स्थापना 19 जानेवारी 2001 झाली। तिथी होती पौष वद्य दशमी। त्या निमित्ताने 24 जानेवारी 2025ला या वर्षाचं 25वा वर्धापन दिन स्थापनेचा होता आणि त्या निमित्ताने द्वितप पूर्ती झाली कशाची, या मंदिराच्या स्थापनेची। आणि त्याच दिवशी हे जे रौप्य महोत्सवी वर्षाचं उद्घाटन 24 मे रोजी इथं झालेलं आहे आणि त्या कार्यक्रमालाही बराचसा लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिल्यामुळं आमचा उत्साह द्विगुणित झालेला आहे। कारण आमच्या महाराजांनी डॉक्टर रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर महाराज आणि डॉक्टर विष्णू महाराज पारनेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे समाजाभिमुख असलेलं कार्य हे जोमाने आता वरती येत आहे। याचा बाकीच्या गोष्टींशी संबंध नाही, पण समाजाची उन्नती होणं हे महत्त्वाचा उद्देश असल्यामुळं प्रत्येकाला त्याचा स्वधर्म कळावा आणि त्याच्या स्वधर्मातून प्रत्येकाची उन्नती व्हावी। समाजाची उन्नती होणं म्हणजे वैयक्तिक उन्नती होणं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे। ही सामाजिक चळवळ आहे, हा यातला महत्त्वाचा भाग आहे। आणि हे कार्य करण्यासाठी हे युग अवतारी रामचंद्र महाराज आणि त्यांचे थोरले चिरंजीव म्हणजे विष्णू महाराज पारनेरकर यांनी हे कार्य हाती घेतलेले आणि त्याची वाटचाल चालू झालेली। आज जगभरामध्ये विविध ठिकाणी या मंदिराची स्थापना होऊन शिवरायांचा जयघोष चालू आहे। शिवरायांच्या जी काही शिकवण आहे, काय शिकवण आहे, तर 400 वर्षापूर्वी महाराजांनी जे आपल्याला एक याची स्वामीनिष्ठा शिकवली होती ती आता आपल्याला परिवर्तित करून गुरुनिष्ठेत आपल्याला पुढे जावं लागेल, जेणेकरून समाजाचा उद्धार होऊ शकेल अशी या पाठीमागची धारणा असल्यामुळं ही चळवळ परमपूजनीय विष्णू महाराज पारनेरकर यांनी हाती घेतलेली आहे आणि त्यांच्याच प्रेरणेने ह्या शिवमंदिराची उभारणी झालेली आहे। जय पूर्णवाद। छत्रपती शिवाजी महाराज हे जाणता राजा आहेत, पण समस्त हिंदू जनांचे एक आराध्य दैवत म्हणून पूजले गेले पाहिजे। या अनुषंगाने परमपूज्य पारनेरकर महाराजांच्या माध्यमातून नुसतं महाराष्ट्रातच नाही, नुसतं भारतातच नाही तर अवघ्या जगभरात त्यांच्या शिष्य समुदायांच्या वतीने या शिवराम मंदिराची स्थापना करण्यात आलेली आहे। त्याच अनुषंगाने नाशिक पुण्यनगरीत
आपल्या मसरू भागात शिवराम मंदिराचा आपल्याला लाभ झाला आहे। या मंदिराची स्थापना गेल्या मागच्या 25 वर्षापूर्वी झाली। हे रौप्य महोत्सव आहे। या मंदिराची देखभाल केदारप्पा आणि त्यांच्या सर्व टीम मेंबर्सकडनं केली जाते। कुलकर्णी गुरुजींकडनं रोज दैनंदिन विधिवत पूजा करून मंदिराचे पावित्र्य राखले जाते। तसंच लोकप्रतिनिधी म्हणून स्थानिक नगरसेवक अरुणजी पवार असतील, रंजना मानसे असतील यांच्या माध्यमातून मंदिराची महापालिकेच्या माध्यमातून सुशोभीकरण करण्यात आले। तसंच स्थानिक सर्व नागरिकांच्या वतीने इथं आज शिवजयंतीच्या माध्यमातून एक विधिवत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जातो, ज्याच्यात सकाळी दुग्ध अभिषेक करून महाराजांना विधिवत पूजा करून महाआरती इथं साजरा केली जाते। तसेच या शिवराम मंदिराचे रौप्य महोत्सव असल्याने आज रक्तदान शिबिराचे देखील आयोजन केले आहे। तसंच आता थोड्या वेळाने ढोल पथक येतील, त्यांच्या माध्यमातून पण सांस्कृतिक कार्यक्रम इथं सादर केला जाईल। अशा विविध माध्यमातून या परिसरात शिवजयंती साजरा केली जाते। एक सांस्कृतिक संदेश इथं दिला जातो शिवाजी महाराजांच्या विचार। या कार्यक्रमाप्रसंगी महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। या प्रसंगी माजी नगरसेवक अरुण पवार, माजी नगरसेविका शालिनीताई पवार, राहुल पवार आदी उपस्थित होते।